अशी आमची राजुरीकरांची सगळ्या मंडळींची इच्छा होती. आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि खूप वर्षानंतर दादांची राजकीय सभा राजुरी गावामध्ये होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि त्या ठिकाणी अतुल शेटनी ठरवलं पण होतं की राजुरीमध्ये अजितदादांची सभा संपन्न होईल. आता राजुरीमध्ये आजपर्यंत खूप वेळा आदरणीय पवारसाहेब आलेले आहेत आणि दादासुद्धा खूप वेळा येऊन गेले. खऱ्या अर्थाने अजितदादांचे विचार लोकांना त्या ठिकाणी ऐकण्याची खूप इच्छा होती आणि रात्री ती सगळी मिटिंग करून सभा कुठे घ्यायची, सभेचं नियोजन कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांनी ठरवल्या. आणि घरी आल्यानंतर आपण जर पाहिलं असेल की दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर लक्षात आलं की एक अशा प्रकारचा अपघात घडलेला आहे आणि थोड्याच वेळात वाईट बातमी आली की अजितदादांसारखा एक महाराष्ट्राचं करारी व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलं. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हळहळला, तो कुठलाही माणूस असो, प्रत्येकाला क्षणात जाणीव झाली की खऱ्या अर्थाने खंबीर काम करणारा, राज्याला दिशा देणारा आणि सर्वसामान्यांशी निगडीत त्यांच्या आयुष्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी झटणारा एक कर्तबगार नेता काळाच्या पडद्याआड गेला. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येणं स्वाभाविक होतं आणि त्या दिवशी आपण पाहिलं की ज्यावेळेला शोकसभा झाली त्यावेळेला आमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले होते. आता अश्रू का तरळणार नाही? कारण आपण रात्री ठरवून आलोय की दादा आपल्याकडे येणार आहेत, त्यांचे विचार सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अशी परिस्थिती निर्माण झाली की ज्या ठिकाणी सभा घ्यायची त्याच ठिकाणी आपल्याला त्यांना श्रद्धांजली वाहिली. शेवटी आपण सर्वसामान्य माणसं आहोत आणि सर्वसामान्य माणसं ही पाषाण हृदय नसतात, त्यांच्या मनामध्ये त्यांच्या शरीरामध्ये हृदय असतं आणि मग अशा प्रकारचे जेव्हा प्रसंग ओढवतात त्यावेळेला स्वाभाविकपणे आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि ते अश्रू आमच्या पण डोळ्यामध्ये त्या ठिकाणी आले. काल एक गोष्टी जी या परिसरामध्ये घडली आणि त्याच्यामध्ये बोलताना काही लोकांनी सांगितलं की अजितदादांच्या दुःखद निधनानंतर काहींच्या डोळ्यामध्ये खोटे अश्रू आले. खोटे अश्रू होते का? खरे अश्रू होते. शेवटी जिल्हा परिषद निवडणुकीचा AB फॉर्म कोणी दिला होता? अजितदादांनी दिलेला होता. माणसाच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. 2012 ते 17